कधी कधी लाईफमध्ये बेस्ट मोमेंट्स हे प्लॅन करून मिळत नाहीत, ते फक्त घडतात अचानक आणि अनपेक्षितपणे. ना डेस्टिनेशन ठरलेलं ना इटर्निटी, फक्त एकच फिलिंग, निघायचंय आणि बघायचं पुढं काय होतंय. ही आहे आमची स्टोरी, अशा एका प्रवासाची जो कधीच प्लॅन नव्हता पण आयुष्यभर आमच्या लक्षात राहिला. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आम्ही कसं पोहोचलो श्रीशैल्यम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला. निसर्गाच्या सानिध्यात घेतलेला एक कप चहा, गरम गरम मॅगी आणि मित्रांची साथ. अचानक प्लॅन नसताना आम्ही एक्सप्लोर केलेली हैदराबाद सिटी, नवीन रस्ते, नवीन लोक आणि नवीन अनुभव. या एकाच प्रवासात आम्ही पाहिले बदलणारे ऋतू, सूर्य, पाऊस आणि थंडी रात्र, तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे घेतलेले दर्शन, जे आम्हाला एक वेगळीच ऊर्जा देऊन गेलं. श्रीशैल्यमचा हा डॅम, तो अद्भुत नजारा ज्यासाठी शब्दही अपुरे पडतात. श्रीशैल्यम मंदिरासमोरून उगवणारा सूर्य, जो क्षण एकदम शांत आणि पॉवरफुल होता. आणि एक रात्र जी पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात होती, जिथे आवाज नव्हता, होती ती फक्त शांतता. ही फक्त एक ट्रिप नव्हती, ही एक जर्नी होती, धाडसाची, मैत्रीची आणि स्वतःला शोधण्याची. ना प्लॅन ना डेस्टिनेशन, पण शेवटी ही जर्नी बनली एक अनफॉरगेटेबल ॲडव्हेंचर. ही स्टोरी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खरी जर्नी अजून सुरूच आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आय होप यू ऑल आर डुईंग वेल. सो आज आहे गुरुवार 19 तारीख. माईक नाही आहे गाईज, थोडं ॲडजस्ट करून घ्या. सो आज आहे गुरुवार आणि आम्ही निघालो श्रीशैल्यमच्या दिशेने. तर आता आपण थांबलो, अचानक प्लॅन बदलू शकतो. ओके, आमचा पहिला प्लॅन होता कोकणचा 4 दिवसांचा. आम्ही ऑन दी स्पॉट गाडी स्टेअरिंग आम्ही हे करून गाडीचा पूर्ण प्लॅन चेंज केला आहे. आता पूर्ण प्लॅन चेंज झाला आहे आणि आता आम्ही जात आहोत श्रीशैल्यमच्या दिशेने. ते पण अजून फिक्स नाही आहे, बघू आता महादेवाच्या मनात काय आहे. तो भेटूया पुढच्या पार्टमध्ये. नाही पार्ट नाही, एक सेकंड, हे राहिले. आता आपण थांबलो थेऊर पाट्यावर. आपण घ्यायला थांबलो, महादेवला घ्यायला थांबलो आणि माझ्या मनात महादेवच्या मनात महादेवच आहे. ओके, इथून आता आपण गाडीची पूजा करू. गाडीची पूजा करून झाल्यावर इथनं पुढं निघूयात सोलापूरच्या दिशेने. सोलापूरमध्ये आपल्याला युवराजला घ्यायचं आहे. युवराजला घेऊन मग आपण तिथनं पुढं जाणार आहोत. ओके, आता पूजा करू गाडीची. हे करा ना, सो गाईज, मी आणि किरण बोलत होतो त्यावेळेस यांनी हार वगैरे लावून घेतलाय आणि बहुतेक नारळ पण फोडलेला आहे. नारळ फोडायचा बाकी आहे गाईज, हे मी तुम्हाला दाखवतो. किरण भाऊ आपले नारळ फोडणार आहेत आता. तो प्रेक्षकासाठी हा सुंदरसा असा प्रसाद बघू शकतो का. थँक्यू. तर अशा प्रकारे सगळ्यांना प्रसाद वाटप झालेलं आहे. येस. सो गाईज, या ट्रिपमध्ये आपल्यासोबत असणारे गजानन, महादेव, माझा भाऊ येतील आणि किरण तर असतो. आणि अजून एक मेंबर ॲड होणार आहे, तो सोलापूरमधनं होणार आहे. त्याला आपण घ्यायला आपण आता इथनं निघूयात. तर चला, बाय बाय. तर मित्रांनो, आम्हाला निघायचं होतं सकाळी 5 वाजता, पण तयारी करत करत थोडा उशीर झाला आणि फायनली आमची गाडी पूजा करून सकाळी 7 वाजता सोलापूरच्या दिशेने निघाली. सोलापूर हायवेवरून उगवता सूर्य हा खूप सुंदर दिसत होता आणि एक वेगळीच ऊर्जा देत होता. सूर्य पाहून आम्ही थोड्याच वेळात पोहोचलो आमच्या मित्र युवराजच्या घरी. सो गाईज, आपण पोहोचलो युवराजच्या घरी. हे तुम्ही मागे जे बघताय ते युवराजचं घर आहे. दाखवू आपण परत. आणि हा आहे युवराज. आमची 2 पार्टनर तिकडे लांब गेले शेतात. तीन पार्टनर नारळ तोडायला. आपण पण जाऊ. हे पण युवराजच आहे पूर्ण शेत आणि या शेताचं नारळाचं झाड आहे. इथंच बाजूला गेलेत ते दोघं नारळ तोडायला. तर नारळ तोडलेली आहे त्यांनी. कष्ट मित्रांनो, जवळजवळ मला हात खांद्यात मिसळला. आम्हाला चॅलेंज दिलं नारळ काढून दाखव, मग काढलेत आम्ही. युवराजने दिलं का चॅलेंज? महागात पडलं मग त्याला चॅलेंज.
अतिशय मेहनत घेऊन यांनी नारळ बघा तुम्ही नारळ पाडले झाडावरून. परफेक्ट चाललंय आहे का नाही? कुठल्याही बिझनेस मध्ये आपण परफेक्ट बोलल्यामुळे डोक्याला राग आला मला. हात सटकला माझा हात राहू दे लागा ड्रायव्हिंग करायला. अथक प्रयत्नांनंतर हे होल पडले. आता किरण भाऊ नारळ पाणी पिणार आहे. पेन नाही पेन आहे का पेन पेन नाहीये. पेन कशाला? पाहिजे पेन कुठे आहे का ज्या आहे का पेन काढ स्ट्रॉ दाखव ना स्ट्रॉ जरा एक. काढू लागते पाणी. पेन पेनाचा स्ट्रॉ केलाय. कोण लागते पाणी. अरे ते नारळ तुराट आहे. आम्ही साखर जाळी खोबऱ्याचा नारळ आहे नका हात माझा गळून गेला दगड हाणू हाणू त्याला. अरे पाण्याला तो घे की शाईचं अरे तुरट आहे चांगलं पाणी. युवराजचं घर आणि घरामागचं शेत खरंच सांगतो हे खूप सुंदर दिसत होतं. आणि ह्यानंतर सुरू झाला आमचा खरा प्रवास आणि फायनली आम्ही निघालो हैदराबादच्या दिशेने. थोडा प्रवास करून पुढे आलो आणि भूक लागली होती म्हणून ह्या हॉटेलवर आम्ही जेवणासाठी थांबलो. पण अजूनही हैदराबाद वरून नक्की पुढे कुठं जायचं हे फिक्स होत नव्हतं. सो गाईज सकाळी 6 वाजता पुण्यातून निघालो होतो आणि सोलापूर मधनं जवळपास आम्ही दुपारी 12 वाजता निघालो. 12 वाजता निघालो आणि आता वाजलेत 2:30. आम्ही आता सध्या आहे उमरगाच्या पुढं आणि भूक लागली होती म्हणून हे प्रसन्न फॅमिली रेस्टॉरंट म्हणून हॉटेल आहे तिथं आम्ही आता जेवायला थांबलोय. तर पुढचा प्लॅन आमचा काही फिक्स नव्हता पण आता प्लॅन आम्ही केलेला आहे इथनं हैदराबाद मध्ये जायचं आणि हैदराबाद मध्ये अजूनही प्लॅन मी खूपच चेंज करू शकतो. अजून आम्ही चेक करतोय की पुरी किती डिस्टन्स आहे. सो पुरी बेसिकली 1275 किलोमीटर राहिले पुरी आणि श्रीशैलम हे राहिले 500 किलोमीटर समथिंग काहीतरी. सो अजूनही आमचं 19-20 चालू आहे की नक्की जायचं तिथं. हैदराबाद मेन आहे. हैदराबाद पासून ठरलं नक्की कुठं जायचंय ते. पण आता सध्या तर हैदराबाद मध्येच चाललोय. श्रीशैलमला नाही जाते कारण तिथं संध्याकाळी 6 नंतर ना गाड्या जंगलात गाड्या सोडत नाहीत त्यामुळं मरकापुलम काय तर नावाचं तिथे एंट्री पॉइंट आहे तिथे आपल्याला रात्री 9च्या नंतर एंट्री भेटत नाही कारण तो फॉरेस्ट झोन आहे टोटली जिथं प्राणी जे असतात ते रोडवर येण्याची शक्यता असते रात्रीच्याला. सो ऍक्सिडेंटचे चान्सेस असतात आणि जे की त्यांच्यासाठी पण सेफ नाही आणि आपल्यासाठी पण सेफ नाही. सो त्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटने तो रोड रात्री 9 नंतर बंद केला असतो आणि सकाळी ते 7ला ओपन करतात. सो त्यामुळे आज आम्ही श्रीशैलम न जाता हैदराबाद मध्ये जाऊ आणि बघूयात काय काय बघायला भेटते. हैदराबाद मध्ये जे काय असेल एक्सप्लोर करण्यासारखं ते आपण करूयात आणि तुम्हाला आम्ही दाखवूच. येस. सो भेटूयात आपण थोड्या वेळाने. तोपर्यंत छान आम्ही जेवण करतो. बाय. जेवण करून आम्ही पुन्हा हैदराबादच्या दिशेने निघालो आणि थोड्याच वेळात तेलंगणा स्टेटमध्ये आम्ही एंटर केलं आणि इथे आमचं स्वागत केलं सुंदर अशा पावसाने. येथील वातावरण खूप सुंदर झालं होतं. ओल्या चिंबर रस्त्यावरून आमची गाडी हळूहळू हैदराबादच्या दिशेने पुढे जात होती. पण तेवढ्यात माझी नजर गाडीच्या मागे गेली आणि मला दिसला हा सुंदर व्ह्यू. गाईज आता तेलंगणामध्ये भरपूर पाऊस पडलेला आहे. बघू शकता तुम्ही माझ्या मागे खूप सुंदर असा व्ह्यू आहे म्हणून हा एन्जॉय करायला आम्ही इथे थांबलो होतो. आता आपण हैदराबाद पासून जवळपास 120 किलोमीटर मागे आहे आता फक्त. हा व्ह्यू तुम्ही पण एन्जॉय करा. पाऊस पडून गेला होता पण झाडाच्या पानाफुलातून दिसणारे हे ढग आणि त्यातून येणारा सूर्यप्रकाश खरंच हे दृश्य शब्दात न सांगता येणार होतं. तर मित्रांनो आता आपण हैदराबादमध्ये पोहोचलो आहे. जवळपास 12-13 तासाचा प्रवास करून हैदराबादमध्ये आता आपण एंटर केलेलं आहे आणि आता आम्ही रूम शोधतोय राहण्यासाठी.
आजची रात्र आपण इथेच घालवणार आहे हैदराबादमध्ये आणि थोडेफार जे प्लेस होते ते आपण उद्या सकाळी एक्सप्लोअर करणार आहोत. आता फक्त रात्री हुसेन सागर लेकला आम्ही जाणार आहे थोडं फ्रेश होऊन, कारण बाकी सगळं तर बंद होऊन जातं. चारमिनार वगैरे बंद होतं 6 वाजताच, त्यामुळं तिथं काही जाता येणार नाही. तर बघूयात आता हॉटेलमध्ये रूम कुठं मिळते आणि कशी मिळते बघूयात आपण. इथे पोहोचताच आम्हाला रूम शोधायची होती. थोड्याच वेळात आम्हाला ती मिळाली पण. ह्या रूमवर आम्ही फ्रेश होऊन निघालो हैदराबाद एक्सप्लोअर करायला. आणि हैदराबाद एक्सप्लोअर करता करता आम्ही पोहोचलो CM ऑफिस जवळ. हे ऑफिस खूप मोठं आणि सुंदर होतं. हे एक राजमहालासारखे आम्हाला वाटत होते, पण नंतर इथल्या लोकल्स कडून आम्हाला समजलं की हे एक CM ऑफिस आहे, म्हणजेच तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमुला रेवंत रेड्डी यांचं हे ऑफिस आहे. ऑफिस पाहून आम्ही एकदम थक्क झालो. दख्खनच्या पठारावर इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम जिथे घडतो ते म्हणजे हैदराबाद. 400 वर्षाहून अधिक जुना वारसा जपणारे हे शहर आजही आपल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात इतिहासाची साक्ष देत उभं आहे. 1591 साली कुतुबशाह सुलतान मोहम्मद कुली कुतुबशाह यांनी या शहराची स्थापना केली आणि तेव्हापासून हैदराबादने काळासोबत स्वतःला नव्याने घडवलं आहे. मुशी नदीच्या काठावर बसलेले हे शहर मोत्यांचे शहर म्हणूनही जगप्रसिद्ध आहे. येथे गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये चमचमणारे मोती आणि परंपरेची झळक दिसते. आणि मग दिसतो हैदराबादची आत्मा म्हणजे चारमिनार. चारमिनार 4 दिशांना उभा असलेल्या इतिहासाचा साक्षीदार, जो प्रत्येक पर्यटकाला भूतकाळात घेऊन जातो. त्यानंतर उभा आहे इथे एक अभेद्य किल्ला म्हणजेच गोळकोंडा फोर्ट, ज्याच्या भिंतींमध्ये आजही शौर्याच्या कथा घुमतात. आधुनिकतेच्या वाटेवर चालताना हैदराबाद आपल्याला घेऊन जातं एका वेगळ्याच जगात. ते म्हणजे रामोजी फिल्म सिटी, जिथे स्वप्न साकार होतात आणि प्रत्येक फ्रेम मध्ये जादू दिसते. ह्या शहराच्या मध्यभागी बसलेला आहे हुसेन सागर लेक आणि त्याच्या मध्यभागी उभा असलेला बुद्धांचा हा शांत पुतळा शहराच्या गडबडीतही शांततेचा एक श्वास देतो. आज हे शहर फक्त इतिहासापुरता मर्यादित नाही, तर भारतातील एक प्रमुख IT हब म्हणूनही ओळखलं जातं. हायटेक सिटी जिथे भविष्य घडतं प्रत्येक क्षणी. परंपरा आणि प्रगती, भूतकाळ आणि भविष्य या सगळ्यांचा सुंदर संगम म्हणजे हैदराबाद. एक शहर जे पाहायचं नाही तर अनुभवायचं आहे. गुड मॉर्निंग गाईज. आज आपल्या ट्रिपचा दिवस आहे दुसरा, आणि जसं की तुम्हाला माहिती काल आपण हैदराबादमध्ये रात्री स्टे केला होता. तर आज आपल्या दुसऱ्या दिवसाचा प्लॅन एकदम सिम्पल आहे. पहिले जाणार आहे आपण बिर्ला टेम्पलला, त्यानंतर जगन्नाथ टेम्पल, नंतर चारमिनार आणि नंतर एक गोलकोंडा फोर्ट. तिथं हे 4 ठिकाणं करायचं आपले चालले. पण बघूयात टाईमनुसार कसं होतंय काय होतंय, त्यानुसार आपण चेंज करूया प्लॅनमध्ये. आणि शक्यतो प्रयत्न हाच असणार आहे की आज श्रीशैलमला आपण निघायचंय. तर आता सकाळचे वाजलेत 8 आणि आता आपण निघालोय बिर्ला टेम्पलला. तर आता तिथं गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो टेम्पल कसं आहे वगैरे काय. भेटूयात. आमचा हैदराबाद मधील दिवस आहे दुसरा, आणि आम्ही ठरवलं होतं की आज आपण बिर्ला टेम्पल, जगन्नाथ टेम्पल, चारमिनार आणि गोळकोंडा फोर्ट एक्सप्लोअर करायचं. मग ठरल्याप्रमाणे आम्ही आधी पोहोचलो बिर्ला टेम्पल येथे. सो नमस्कार मित्रांनो, सकाळचे 8:05 झालेत आणि आता आपण आलो आहोत बिर्ला टेम्पलमध्ये. तो इथे मोबाईल ह्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी सगळ्या अलाउड नाहीयेत, तर त्या आपल्याला जमा करायच्या. सो आपण हा बाहेरच व्ह्यू बघू शकतो. सुंदर असं बिर्ला टेम्पल हे व्यंकट स्वामी या देवाला समर्पित केलेलं मंदिर आहे. सो आपण आज जाऊन बघूयात. सो गाईज इथं गाडी लावायला मोठी जागा आहे इकडं पार्किंगला. इकडे 4 व्हीलर आहे आणि तिकडे 2 व्हीलर तुम्ही लावू शकता. आणि याच्याच बाहेर गेलं की तिकडे समोर चप्पल स्टँड आहे, तिथे चप्पल तुम्ही काढू शकता. आम्ही आमच्या चप्पल पूर्ण गाडीतच ठेवलेले आहेत, पण हे इकडं तुम्हाला दाखवतो. हे इथं चप्पल स्टँड आहे, इथं तुम्ही चप्पल काढून ठेवू शकता. तर आता जाऊयात मंदिरामध्ये, बघूया. मी तुम्हाला बाहेर आल्यावर सांगतो मंदिर कसं आहे काय. इथे पोहोचताच आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि आम्हाला समोर दिसली श्री विष्णू भगवान यांची ही भव्य मूर्ती. सुंदर अशी झाडं आणि त्यातून दिसणारी ही मूर्ती आणि पक्ष्यांचा आवाज, हे सगळं इतकं सुंदर होते की आम्हाला खूप प्रसन्न वाटलं आणि आमची हैदराबाद मधील सकाळ ही अत्यंत शुभ ठरली. मित्रांनो, ह्या मंदिरात कुठल्याही प्रकारचं मोबाईल किंवा कॅमेरा अलाउड नाहीये, त्यामुळं आत कुठली शूटिंग तुम्हाला करता येत नाही. पण ह्या मंदिराची माहिती मी तुम्हाला नक्कीच देईल. ह्या मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला सर्वात आधी श्री महाकाली देवीचे दर्शन होते आणि इथून पुढे गेल्यावर श्री गणपती मंदिर, श्री महादेव मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री साईबाबा मंदिर आणि तसेच अनेक मंदिरं आहेत.
तसेच या मंदिराच्या भिंतींवर पुराणातील काही सुंदर दृश्य कोरलेले आहेत, जसे की शिव पार्वती विवाह, रामायण, महाभारत आणि समुद्र मंथन. कळा पहाडाच्या टोकावर उभारलेलं शहरातील एक अतिशय प्रसिद्ध ठिकाण म्हणजे बिर्ला मंदिर, जे भगवान व्यंकटेश्वर भगवान विष्णूंच्या प्रतिष्ठित रूपाला समर्पित आहे. संपूर्ण पांढऱ्या संगमरवराने बांधलेलं बिर्ला मंदिर म्हणजे केवळ एक पूजेचं ठिकाण नाही, तर पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तुकलेतील एक अप्रतिम कलाकृती आहे. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक स्तंभावर कोरीव काम आणि शिल्पकलेची अद्भुत उदाहरणं पाहायला मिळतात. येथील मुख्य देवता भगवान व्यंकटेश्वर आपल्या भव्यतेने प्रत्येक भक्ताचं हृदय जिंकतात. शांत आणि आध्यात्मिक वातावरणात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक अनोखा अनुभव येतो. या मंदिराची खरी जादू याच्या स्थानात आहे. पहाडाच्या टोकावरून तुम्ही हैदराबादचे अप्रतिम दृश्य पाहू शकता. झळकणारा हुसेन सागर तलाव, नेकलेस रोड आणि शहराच्या दिव्यांचा प्रकाश, जो सूर्यास्तानंतर ताऱ्यांसारखा चमकतो. 1976 मध्ये बिर्ला कुटुंबाने उभारलेले हे मंदिर भक्ती, कला आणि ऐक्याचे प्रतीक बनले आहे. तुम्ही येथे आशीर्वाद घेण्यासाठी येत असाल किंवा फक्त वास्तुकलेची प्रशंसा करण्यासाठी, बिर्ला मंदिर तुम्हाला अनुभव देतो जो कायम तुमच्या लक्षात राहतो. म्हणून जर तुम्ही हैदराबादमध्ये येत असाल तर बिर्ला मंदिराला एकदा नक्की भेट द्या. त्याच्या सौंदर्यासाठी नव्हे तर त्याच्या शांततेसाठी आणि आध्यात्मिकतेसाठी, जे प्रत्येक संगमरवरी भिंतीतून आणि शिल्पकलेतून झळकते. मित्रांनो, जसं की मी आधीच बोललो होतो, आमचा ह्या ट्रिपमध्ये कोणताच प्लॅन फिक्स नव्हता. म्हणून आम्ही वेळेअभावी ठरवलं की चारमिनार आणि जगन्नाथ टेम्पल स्किप करून गोळकोंडा फोर्टला जायचं, कारण आम्हाला इथून पुढे श्रीशैल्यमला जायचं होतं. आणि थोडा वेळ प्रवास करून आम्ही ह्या भव्य कमानीतून आत प्रवेश केला आणि पोहोचलो किल्ल्याच्या पायथ्याशी. सो मित्रांनो, आता आपण पोहोचलोय गोळकोंडा फोर्टला. तुम्ही बघू शकता इकडं समोर फोर्ट आहे. आपल्याला इकडं जायचंय आणि इथे मोठं असं पार्किंग आहे 4 व्हीलर आणि 2 व्हीलरसाठी. इथं आपण आपली 4 व्हीलर पार्क केलेली आहे आणि इथं एका 4 व्हीलरला पार्क करण्यासाठी 50 रुपये चार्जेस आहेत. तर जाऊयात आपण आता फोर्टमध्ये आणि फोर्टबद्दलची थोडी माहिती घेऊया. सो गाईज, आता आपण एंट्री केलेली आहे किल्ल्यामध्ये. इथं समोर तिकीट घर आहे. इथनं आता तिकीट घेऊन आपण ह्या किल्ल्यात आत जाऊ आणि किल्ला बघू कसा आहे. आणि तिकडं समोर चेकिंग पॉईंट आहे, इथं चेक इन होते. सगळं थोडंफार चेक करतात आणि आत सोडतात. तर जाऊयात आता आतमध्ये आणि बघू किल्ला कसा आहे. थोडंफार माहिती पण या किल्ल्याबद्दल मी तुम्हाला देतो. गाईज, इथं फक्त कॅश आहे, कॅश काउंटर. पण हा QR कोड स्कॅन करून तुम्ही ऑनलाईन काढू शकता तिकीट. आम्ही पण आता ऑनलाईनच काढतोय. तिकीट काढून आत जाऊ. आता एका माणसाला 25 रुपये तिकीट आहे इंडियनला. ऑनलाईन केलं तर 20. वाव, 5 रुपये डिस्काउंट आहे. आणि व्हिडिओ कॅमेरा तुमच्याकडे असेल DSLR वगैरे तर त्याला वेगळे 25 रुपये इथं चार्जेस. आणि फॉरेनरला 300 रुपये चार्जेस आहेत. बाकी सगळ्यांना 25 रुपये. असं काय आहे इथं तिकीटचं, बघूयात आता आत जाऊन. हे किल्ल्याचं मेन गेट आहे. इथनं आत प्रवेश करू शकतो. चला आपण आता आत जाऊया. मित्रांनो, इथे कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन पेमेंट ऍक्सेप्ट करत नाही, त्यामुळे तुम्ही येताल तेव्हा सोबत कॅश घेऊनच या. पण इथे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा QR कोड स्कॅन करून तिकीट काढू शकता. आम्ही पण ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढलं आणि पुढं आलो आणि या किल्ल्याच्या भव्य गेटमधून किल्ल्यामध्ये प्रवेश केला. हे दार पूर्णपणे लोखंडी होतं. आणि याच्या समोरच ठेवली होती एक छोटी तोफ. आणि त्याच बाजूला किल्ल्याची थोडी माहिती असलेली एक पाटी देखील होती. आणि इथून पुढे आल्यावर तुम्हाला या किल्ल्याचं संपूर्ण स्वरूप पाहायला मिळतं. येथून आम्ही थोडं पुढे आलो आणि आम्हाला काही मुलांचा ग्रुप हे लोखंडी दगडासारखं दिसणारं काहीतरी उचलताना दिसले. मित्रांनो, याचं वजन होतं 240 किलो. आणि मग काय, त्यांचं बघून आम्ही पण सगळ्यांनी एक एक करून ते उचलायला ट्राय केलं. सो गाईज, आपल्यातनं जातोय महादेव उचलायला. बघू वजन किती याचं, 240 किलोचं हे.
240 किलो उचलायचं सोड, हलवलं पण नाही जागचं. सो आता गाईज युवराज हे चला, हे फक्त हलवून दाखव, हलवून फक्त हलवून दाखव. महादेव परत एकदा ट्राय करतोय. हल्लं थोडं हल्लं हे हल्लं. दे जर कॅमेरा जर मी करतो नाही, तो पण करेल ना जर की करेल. जरा जास्त हलके रे. ओके, भूषण द बाहुबली. हे भूषण आलाय, मोटिवेट करा. हे नाही उचलायचंय, उचल. हे मोटिवेट करा झालं. जमतंय रे, जमतंय. कळले का भूषण? ये वाजत ए हल्ला वाटत नाही, हल्ले वाटते. हा परत कोण ओके नाव तिकीट उचलू शकलो नाही पण हलवलं तर आहे. ते एकदा हल्लंय ना, तेव्हा दिलं झाले ते. युवराज परत एकदा ट्राय करतोय. मला नाही वाटत तो उचलले. नो. अमरेंद्र बाहुबली. किरण जाधव. सो लेट्स सी किरण उचलतोय का. कोणता मंदिर बोलला मी? आमच्यापैकी एकालाही ते उचलता आलं नाही. आम्ही फक्त जास्तीत जास्त ते हलवू शकलो. येथून पुढे आल्यावर आम्हाला खूप साऱ्या खोल्या दिसल्या, पण ह्या किल्ल्यांच्या भिंतीवर अशा प्रकारची काही नावं कोरलेली आम्हाला दिसली. मित्रांनो, आपण जेव्हा किल्ले बघायला जातो तेव्हा फक्त ते बघा, त्याचा इतिहास जाणून घ्या. असले फालतू प्रकार इथे करू नका. आपले किल्ले आपणच जपले पाहिजेत. असे कृत्य करून किल्ले खराब करू नका, हीच सगळ्यांना विनंती. तुम्ही कधी विचार केला आहे का या किल्ल्याचं नाव गोलकोंडा हे का पडलं? तर याचं कारण असं, कोंडा म्हणजे टेकडी आणि गोल म्हणजे संपत्ती किंवा हिरा. अर्थात या टेकडीवर भव्य किल्ला उभा होता आणि आजही त्याची छाया मोलाच्या हिरे आणि खजिन्यांच्या इतिहासाशी जोडलेली आहे. 13व्या शतकात काकतीय वंशाने सुरू केलेल्या या किल्ल्याचा विस्तार आणि भव्यता बाहिमानी सुलतान यांच्या काळात 14व्या ते 16व्या शतकात पूर्ण झाली. प्रवेशद्वाराचे भव्य दालन आणि अभेद्य भिंती तुम्हाला थोड्या क्षणात इतिहासात घेऊन जातात. गोलकोंडा किल्ल्याच्या भिंती आणि अष्टकोनी टॉवर्स हे फक्त सौंदर्याचं प्रतीक नाही, तर सुरक्षा आणि सामरिक युक्तीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. या किल्ल्याची खासियत म्हणजे ध्वनी प्रक्षेपण प्रणाली, जिथे तुमचा आवाज प्रवेशद्वारापर्यंत कुठूनही ऐकू येतो, जेणेकरून शत्रूंना भान राहू नये. या किल्ल्याच्या परिसरातील शाही महल आणि मजिदी त्याच्या भव्यतेला अधिक खुलवतात. प्रत्येक कोपरा, प्रत्येक स्तंभ स्थापत्यकलेच्या उच्चतम कौशल्याचे दर्शन घडवते. या किल्ल्याच्या शिखरावरून तुम्हाला हैदराबाद शहराचे अप्रतिम दृश्य दिसते, जिथे तलाव, रस्ते आणि या शहराचे सुंदर लँडस्केप तुमच्या डोळ्यासमोर येते. हा अनुभव फक्त दृश्याचाच नाही, तर तुमच्या अंतर्मनाला शांती देणारा आहे. इतिहासाची एक खास गोष्ट म्हणजे 15व्या शतकात कोहिनूर हिऱ्याचा संबंध गोलकोंडा किल्ल्याशी आहे. हा जगप्रसिद्ध आणि मोलाचा रत्न किल्ल्याच्या समृद्ध इतिहासाचा एक भाग आहे. आज गोलकोंडा किल्ला फक्त एक ऐतिहासिक ठिकाण नाही, तर भारतीय स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. ह्या किल्ल्याची प्रत्येक भिंत, प्रत्येक टॉवर, प्रत्येक कोरीव काम तुम्हाला त्या काळाच्या सामर्थ्याची आणि सौंदर्याची आठवण करून देते. मित्रांनो, तुम्ही जर हैदराबादमध्ये असाल तर गोलकोंडा किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या. मित्रांनो, या किल्ल्याच्या भिंती आणि तटबंदी अजूनही मजबूत अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात. तो गाईज आता आपण पोहोचलो एकदम वरती आणि इथे समोर मंदिर दिसतंय, ते जाऊन बघूया आपण आता ते कुठलं मंदिर आहे. मित्रांनो, वर आल्यावर इथे मागच जे मंदिर आहे ते जगदंबा मातेचं मंदिर आहे. सुरुवातीलाच हे मंदिर लागतं, तर पाया पडून तुम्ही इथं वरती जाऊ शकता.
या किल्ल्यावर श्री जगदंबा मातेचं सुंदर मंदिरही आपल्याला पाहायला मिळतं. हे मंदिर पूर्णपणे सोन्यामध्ये आहे. मातेच्या वर शेषनाग आणि त्याखाली श्री जगदंबा माता विराजमान आहे. तसेच या मंदिराच्या भिंतींवर आणि दगडांवर काही देवी देवतांचे सुंदर पेंटिंग्स तुम्हाला पाहायला मिळतात. श्री जगदंबा मातेच्या मंदिरामागं अजून एक मंदिर आहे. ह्या 2 दगडातून असलेली ही वाट मला त्या मंदिराकडे घेऊन गेली. आणि हे मंदिर होतं श्री महाकाली मातेचं. या मोठ्या दगडाखाली असलेलं श्री महाकालीचं मंदिर हे अतिशय सुंदर आणि अतिशय वेगळंच होतं. या सगळ्या देवांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे आलो. गाईज मंदिरातनं पुढे आल्यावर असं वरती आपण पोहोचतो गडाच्या, आणि गडावर पोहोचल्यावर इथं चहा कॉफी आणि पाणी तुम्ही घेऊ शकता. गडावर कुठल्याही पद्धतीचं ऑनलाईन पेमेंट ऍक्सेप्ट करत नाही, फक्त कॅश आहे, तर तुम्ही कॅश घेऊनच वर या असं मी तुम्हाला सांगेन. मित्रांनो, हा किल्ला तुम्ही सहज 1 तासात चढू शकता. आम्ही शूटिंग करत करत चढलो, त्यामुळे आम्हाला साधारण 2 ते 2.5 तास लागले. आणि हा किल्ला तुम्हाला एकदम डिटेल आणि संपूर्ण पाहायचा असेल तर त्यासाठी 3 ते 4 तास पुरेसे आहेत. मित्रांनो, इथे गाईड पण आहे. मी सांगेल तुम्ही तो नक्की घ्या, कारण तो तुम्हाला किल्ल्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देईल. माझ्याकडून जेवढी शक्य होती तेवढी मी दिलीच. आम्ही इथे सकाळी लवकर आलो होतो, त्यामुळे इथे कुठलाही गाईड अवेलेबल नव्हता, त्यामुळे आम्ही तो घेतला नाही. पण तुम्ही जर येणार असाल तर मी सांगेन गाईड एकदा नक्की घ्या. सो गाईज किल्ला बघून झालेला आहे आपला. किल्ला अतिशय मोठा आहे. चढायला तुम्हाला 1 अर्धा तास भरपूर झाला. ठीक आहे. घेतला 2 तास आणि अरे आपण गाईज आपण शूट करता करता वर गेलो म्हणून 2 तास लागले, पण असं नॉर्मल जायला तुम्हाला 1 अर्धा-पाऊण तास भरपूर झाला. आणि संपूर्ण किल्ला बघायचा असेल तर हार्डली 3 तासात तुम्ही पूर्ण किल्ला पाहून खाली उतरू शकता. आता आम्ही खाली उतरलोय आणि आता चाललोय श्रीशैल्यमला. जाता जाता 4 मिनारला जायचं होतं, पण शुक्रवारी ते बंद असतं, म्हणून 4 मिनारला काय आपण जाणार नाहीये. बाहेरनच बघू काय आहे ते. आणि श्रीशैल्यमला आता निघतोय.